बदलापूर व अकोला येथे मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मुली व महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे। यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। तर राज्याचे गृह मंत्रालय मुलीच्या संदर्भात याकडे दुर्लक्ष करत आहे। या राज्यात लाडकी बहीण बेटी पढाओ बेटी बचाओचा नारा दिला जातो, तर मुलीवर अत्याचार होत असतील तर ही अशोभनीय बाब आहे। म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली आहे। बदलापूर आणि अकोल्याचे 2 महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत, तुम्ही काय सांगाल नेमकं गृहमंत्र्यांविषयी? अलीकडच्याच काळात संपूर्ण महाराष्ट्रातच अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। मग बदलापूर असेल, अकोला असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, ह्या सातत्यानं महिलांवर मुलींवर अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत। राज्याचं गृहमंत्रालय याकडे सपशेल दुर्लक्ष करते। ज्या राज्यात लाडकी बहीण, ज्या राज्यात बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा दिला जाते आणि त्या राज्यातच जर महिलांवर मुलींवर अत्याचार होत असतील तर ती अशोभनीय बाब आहे। म्हणून गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा।